टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. या प्रकरणात आता कुटुंबियांकडून आणि नातेवाईकांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. संचिताला इंडस्ट्रीमध्ये मानसिक छळ आणि दबावाचा सामना करावा लागत होता का? तिच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे? पाहूया हा विशेष रिपोर्ट. संचिता उगलेच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांचा आक्रोश समोर येतोय. संचिताच्या मावशीने माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केलेत. इंडस्ट्रीमध्ये तिचं तर सगळं व्यवस्थित चालू होतं. फक्त काहीतरी ऐकायला भेटलं की ते टॉर्चर कोणीतरी करत होतं. एवढी गोष्ट तिने फक्त घरी सांगितली असती ना आम्हाला, तर हे सगळं टळलं असतं. आणि जे पण आहे इंडस्ट्रीत माझी एकच मागणी आहे की पोलिसांनी पण इन्व्हेस्टिगेशन करून तिला न्याय द्यावा. त्याच्या पुढे पुन्हा असे मुलींबरोबर होऊ नये. जे पण हे टॉर्चर करतात ते सगळं त्यांचं सगळं म्हणजे त्यांना न्याय, मुलीला आमच्या न्याय मिळाला पाहिजे. बस अपसेट होती. आम्ही विचारलेलं तो होतो कुणी त्यांच्या को स्टार मध्ये कुणीतरी ते होता जो तिला टॉर्चर करत होता मेंटली, पैसे वगैरे मागणं हे ते, किंवा नाही दिले तर बोलणं वगैरे थोडस होतं, चालू होतं ते सगळं. त्या सगळ्या गोष्टीवर कधी तुम्ही तुमच्याशी चर्चा नाही केली ना. तेच तर आहे, मैत्रिणींशी वगैरे बोलत असेल पण मैत्रिणी एवढं कॉन्टॅक्ट झाला नाही मैत्रिणीशी. पण मोस्टली तिला हेच एक कुणीतरी तिला टॉर्चर करत होते इंडियाच्या को स्टार जे आहेत पण ते पोलिसच इन्व्हेस्टिगेशन करतील, सगळं भेटेल मोबाईल मधनं वगैरे. माझं प्रशासनाकडून हेच आहे की संचिता सारखं अजून पुन्हा बरोबर होऊ नये मुलींबरोबर, तर त्यासाठी त्यांनी थोडं पाऊल उचलायला पाहिजे. तिने जर ही गोष्ट आधीच घरी सांगितली असती तर आम्ही काहीतरी पावलं उचलू शकलो असतो, असे सांगताना मावशींनी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली. दुसरीकडे संचिताच्या वडिलांनाही अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्यात. वडिलांचा आरोप आहे की कामाच्या ठिकाणी संचितावर सतत मानसिक दबाव आणला जात होता. पैशांचे व्यवहार किंवा इतर काही कारणामुळे तिचा छळ होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. संचिता आता आपल्यामध्ये नाहीये, तर असं टोकाचं पाऊल तिला का घ्यावं लागलं? आपण काही चर्चा किंवा तुम्ही काही विषयात अपसेट असायची का? अपसेट असायचीच. तिनं सांगितलं नाही फक्त आम्हाला, बस एवढंच. तर ती अपसेट असायची. म्हणजे ती फ्रेश असताना बी अचानक डिप्रेशनमध्ये जात होती, हे आमच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून तर आम्ही तिच्याबरोबर दररोज अपडाऊन करायचं. फक्त तेवढा वेळ फक्त आमच्याकडून तिची चूक झाली समजायचं का, मग तिच्याबरोबर आम्ही अर्धा तास नव्हतो, ती आमची चूक म्हणा. पण ती एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली हे आम्हाला माहीत नव्हतं का बा या टोकाला जाईल. की कामासंदर्भात तिला काम होतं चांगलं, तरी ती डिप्रेशन मध्ये असावी असं तुम्ही काही चर्चा किंवा नेमकं कारण काय? चर्चा केली नाही, पण ती टॉर्चर होत होती. तिला कुणी ना कुणी पैशाचं म्हणा काही ना काही तिला मागणी करून तिला टॉर्चर हॅमरिंग करतच होतं. कुठल्याही बाबतीत होतच होतं. म्हणजे ते आता मी स्पष्ट होईलच ते मागं पुढं, पण निश्चित होत होतं. प्रशासन मागणी एकच का माझ्या पुरीला जो घात झाला न्याय मिळाला पाहिजे. माझी पुरी काय आणि भारताच्या मुली काय सर्व माझ्याच मुली आहे. माझ्या मुलीला न्याय मिळाला, भारतातल्या मुलींना, माझ्या एका मुलीला नाही सर्व भारतातल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. दरम्यान संचिताची सहकलाकार जसिकानेही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. तिच्या मते संचिता अत्यंत खंबीर, सकारात्मक आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी मुलगी होती. ये जो संचिता के साथ हुआ है ये बहुत गंभीर विषय है. आपकी एक वो एक्टर हो, आप कैसे देखते हैं सारी चीजें? आई डोंट थिंक सो ऐसा कुछ होना चाहिए था. संचिता बहुत ही स्ट्रांग लड़की थी और जब मुझे पता चला मैं खुद यकीन नहीं कर पाई थी. आई वॉज लिटरली हार्ट ब्रोकन कि उसने ऐसा कुछ किया, क्योंकि जितना टाइम मैंने उसके साथ बिताया है वो बहुत ही खुश रहने वाली लड़की थी, सबके साथ मिलजुल के रहने वाली लड़की थी. आई डोंट नो क्या हुआ क्या नहीं हुआ, ना ही उसने किसी को बताया भी नहीं. इंसान क्या आपके दिमाग में कुछ चल रहा होता है, आप बताते हो तो एक दोस्त होने के नाते बात कर लेता है, समझाता है, बट किसी को कुछ पता ही नहीं था और एकदम से उसने ऐसा स्टेप लिया. आई डोंट थिंक सो. उसका ऐसा नहीं करना चाहिए था, क्योंकि उसकी छोटी बहन है, उसकी मम्मी, उसके पापा, घर वालों को तो उनका तो लॉस हुआ ना. मैम एक आपके सवाल कहीं ना कहीं इंडस्ट्री में 14 जून को
मतलब जो इन्होंने सुशांत सर थे उन्होंने भी सुसाइड किया था और इन्होंने भी 14 जून यही प्रिपेयर किया इस सुसाइड के लिए, तो कहीं ना कहीं एंगल्स अगर इंडस्ट्री के खिलाफ जाता है ऐसा तो लगता नहीं। आई डोंट थिंक सो ऐसा कुछ लॉजिक है इसमें, बट या एक वर्क सिस्टम जो है आई थिंक वो इम्प्रूव होना चाहिए इंडस्ट्री में। संचिता उगलेच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपास सुरू असून कुटुंबियांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातून मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मानसिक आरोग्याचा आणि कामाच्या वातावरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.